सुप्रभात मंडळी. आजपासून आपण सुरू करत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित एक पुस्तक ज्याचं नाव आहे अपराजित योद्धा बाजीराव पेशवे. आज प्रथम त्यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचून दाखवते आणि उद्यापासून आपण प्रत्यक्ष पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात करूया. मीनाक्षीताई लिहित आहेत, आता आपल्या समोर सादर करीत आहे अपराजित योद्धा बाजीराव पेशवे. नेहमीप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. या विषयावर लिहिताना बहुतेकांनी बाजीराव मस्तानी हे केंद्रबिंदू मानूनच लिहिलं आहे. त्यांचेवर लिहिलेली राऊ कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यात बाजीरावांपेक्षा मस्तानीच्या चरित्रावरच जास्त भर दिला गेलेला दिसतो. आतापर्यंत बहुतेक पुस्तकांमध्ये बाजीरावांच्या अफाट शौर्य, बुद्धिमत्ता आणि युद्धनिपुणता या गुणांना म्हणावं तितकं महत्त्व दिलं नसल्याचं आढळून आलं. बाजीरावांचे कर्तृत्व जनमानसापर्यंत पोचवावे, आजच्या पिढीला, तरुणांना स्फूर्ती मिळावी आणि त्यांच्यामध्ये शौर्य, गुण, निर्भयता वाढावी या उद्देशाने बाजीरावचा वाढवावा प्रताप ही भूमिका घेऊन सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. हे चरित्र लिहिताना माझ्या वाचनातून काढून ठेवलेले संदर्भ आणि काही पुस्तकांचा आधार घेऊन माझ्या भाषेत शब्दबद्ध केले. त्या पुस्तकांच्या ज्ञात अज्ञात लेखकांचे ऋण मानते आणि कृतज्ञता व्यक्त करून लिहिण्यास सुरुवात करते. जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्रसामर्थ्य, अचूकता, सैन्याची चपळता, रणनीती अचूक आखून ती समरभूमीवर प्रत्यक्षात उतरवणं, भौगोलिक परिसराचा अचूक लाभ उठवणं, सभोवतालचे भान ठेवणे या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलेक्झांडर, चेंगीज खान, ज्युलियस सीझर, जनरल पॅटन, मियामोटो, मुसाशी हे जगात असंख्य असे अजिंक्य ठरलेले नेते आहेत. आपण त्यांची चरित्र आवडीने वाचतोही आणि आपला इतिहास कधीतरी. शिवरायांच्या नंतर बहादर योद्धा बाजीराव पेशवे आपण वाचतो कधी? उत्कृष्ट सेनानींच्या आपल्या सूचीत किंवा पंक्तीत थोरल्या बाजीरावांचं नाव असायलाच हवं. बाजीरावांच्या केवळ 20 वर्षांच्या कारकिर्दीत लहान मोठी 41 युद्ध झाली आणि ती त्यांनी सगळी जिंकली. त्यांना हार कधी पत्करावी लागलीच नाही. बाजीराव 4 महत्त्वाची युद्ध लढले. त्यापासून बरंच शिकता येईल. ती 4 युद्ध म्हणजे पहिले युद्ध त्र्यंबक दाभाडे, कोल्हापूरचे बंडखोर संभाजी आणि निजाम यांच्या विरुद्ध लढलेली डभोईची लढाई. दुसरी निजामाविरुद्ध जिंकलेली पालखेडची लढाई आणि तिसरी निजामाविरुद्धच जिंकलेली भोपाळची लढाई आणि चौथी बुंदेलखंडात बंगशच्या विरुद्ध छत्रसालच्या बाजूने लढलेली लढाई. छत्रसालाच्या बाजूने लढताना छत्रसालांना शिवाजी महाराजांनी दिलेलं अभय, त्यांनी दिलेलं वचन बाजीरावांनी पूर्णत्वास नेलं. इथे एक बाब आवर्जून लक्षात घ्यावी की शिवरायांनी घालून दिलेले धडे त्यांच्या पश्चात देखील सर्वांनीच प्रत्यक्षात उतरवले आहेत. त्यात हे बाजीराव पेशवे ठळकपणे उठून दिसतात. छत्रसालाने बाजीरावांना आपला तिसरा पुत्रच मानलं नाही तर राज्यातील 1/3 भाग त्यांना दिला आणि मस्तानीही. वास्तविक मस्तानी बाजीरावांचा सहवास केवळ 17 महिने इतकाच मर्यादित होता. पण त्यांच्याबद्दल लिहिताना खेदानं म्हणावे लागते की बाजीरावासारख्या लढवय्या, शूर, स्वाभिमानी प्रशासकाच्या कर्तृत्वाकडे, आदर्श गुणांकडे डोळेझाक करून बाजीराव आणि मस्तानीविषयी अपप्रचार करून त्यांना विलासी ठरवलं. कारण त्या राज्यकर्त्यांनी आपला भव्य दिव्य इतिहासच विकृत करून ठेवला. ही खरं तर चीड आणणारी गोष्ट आहे. म्हणूनच या मालिकेचं प्रयोजन.
डॉक्टर दिघेंनी लिहिलेल्या मराठ्यांचा इतिहास या पुस्तकात त्यांनी खोलवर संशोधन केलं आहे. तसंच त्यांनी जंजिऱ्याची मोहीम, वसईची मोहीम यात बाजीरावाचे खरे स्वरूप स्पष्ट केले. उत्कृष्ट प्रशासक आणि अजिंक्य योद्धा असं बाजीरावांचं स्वरूप एका वाक्यात सांगता येईल. यावर पुढच्या भागांमध्ये विस्तृत विवेचन येणारच आहे. बाजीरावांना पेशवाईची वस्त्र मिळाली तेव्हा मराठ्यांच्या स्वतःच्याच घरात दुही माजली होती. राज्य छोटं, निजाम पूर्वेकडून तर परकीय सत्ता दक्षिणेकडून, खजिना रीता. अशा कठीण प्रसंगी बाजीरावांनी स्वपराक्रमाने आणि मुत्सद्देगिरीने राजपूत, बुंदेले तसेच मोगल सत्ताधाऱ्यांना मराठीशाहीच्या अंमलाखाली आणलं होतं. प्रोफेसर नारायण केशव बहिरेंनी लिहिलेल्या पुस्तकात म्हणजे पहिले बाजीराव पेशवे या पुस्तकात ते म्हणतात, बाजीराव खरा शिपाईगडी होता. मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या सेनानीत त्याची गणना होईल. नेपोलियनप्रमाणे बाजीरावांचे शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता. मोगल येण्यापूर्वी हिंदुस्तान हिंदूंचा होता आणि तो पुन्हा हिंदूच झाला पाहिजे या ध्येयानं प्रेरित होऊन बाजीरावांनी आपल्या हालचाली सुरू केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली चारही बाजूनी आक्रमण सुरू झाले. हिंदू तितुका मेळवावा आणि हिंदू धर्म भारतखंडात विजयी करून दाखवावा या महत्त्वाकांक्षेने ते झपाटले गेले. 1720 ते 1740 या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सैनिकी हालचाल त्यांची किती चपळ होती हे त्यांनी बुंदेलखंडापासून पुण्यापर्यंत प्रवास केवळ 24 दिवसात केला यावरून दिसून येते. त्या काळी वाहने नव्हती, फक्त घोडे आणि सांडण्या असायच्या जलद प्रवासासाठी. दिल्लीवर स्वारी करणारा बाजीराव हा पहिला मराठी सेनानी होय. ज्या चपळाईने त्यांनी दिल्लीचेही तख्त फोडतो महाराष्ट्र माझा हे खरं करून दाखवलं, अशा या महान कर्तृत्ववान बाजीरावांचा खरा इतिहास आपण पाहणार आहोत. उद्यापासून आपण या पुस्तकाच्या या लेखमालेच्या वाचनास सुरुवात करणार आहोत. तर उद्या भेटूया या लेखमालेच्या पहिल्या पुष्पासह. तोपर्यंत नमस्कार.